हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार, गुड आफ्टरनून. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आपला क्लास सुरू होण्यापूर्वी मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. तो व्हिडिओ तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बघा. छोटासा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर आपण टॉपिकला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ पाहिला, तर हा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला का दाखवला, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की 20 नोव्हेंबर 2025 ला सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला आणि तो निर्णय जो आहे तो प्रचंड वादग्रस्त ठरत आहे. राजस्थानमधले किंवा अरवली पर्वतांच्या आजूबाजूला राहणारे किंवा त्या पर्वतांमध्ये राहणारे जे लोक आहे ते आता रस्त्यावरती उतरलेले आहे. आजचं जे आपलं सेशन असणार आहे ते असणार आहे अरवली पर्वतावरती. भारत देशामधली अशी पर्वतरांग की जी 2 अब्ज वर्षा आधीपासून या देशामध्ये आहे आणि जगातल्या सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक पर्वतरांग आहे. हे जे अरवली पर्वतरांग आहे ते भारत देशाच्या वायव्य दिशेला आहे आणि तिचा आपल्या देशाच्या पर्यावरणामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा रोल जे आहे ती प्ले करते. परंतु सुप्रीम कोर्टाने जो डिसिजन घेतलेला आहे त्यामुळे या पर्वताचं जे अस्तित्व आहे तेच आता धोक्यात आलेलं आहे. आपल्याला आता हा डिसिजन घ्यायचा आहे की आपल्याला पर्यावरण हवं की विकासाच्या नावावर केलेलं षडयंत्र हवं. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जर पर्यावरण राहिलं तर माणूस राहील आणि जर माणसाला जगायचं असेल तर त्याला पर्यावरणाची काळजी घेणं जे गरजेचं आहे. परंतु सध्या अशा पद्धतीचे निर्णय घेतला जात आहे की ज्यामुळे पर्यावरण जे आहे ते पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. तर या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. अतिशय छोटा व्हिडिओ आहे, महत्त्वाचा आहे आणि UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्या पोरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता हा जो आहे तो भारताचा नकाशा आहे. या नकाशामध्ये वायव्य दिशेला असलेली ही जी समांतर रांग आहे जी भगव्या रंगाच्या रंगामध्ये दाखवलेली आहे, दर्शवलेली आहे, तो आहे अरवली पर्वत. हा पर्वत भारत देशातला सगळ्यात प्राचीन पर्वत आहे आणि इकडे जे राजस्थानचं वाळवंट आहे या वाळवंटाची जी रेती आहे ती इकडे येण्यापासून वाचवणारी सर्वात महत्त्वाची पर्वतरांग आहे. जर अरवली पर्वत नसता तर हे जे राजस्थानचं वाळवंट आहे हे दिल्लीपर्यंत पसरलं असतं आणि म्हणून वाळवंट होण्यापासून रोखणारी ही पर्वतरांग आता एक सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे की जे 100 मीटरपेक्षा कमी उंची असणारे जे काही अरवली रेंजेस आहे त्यांना अरवली पर्वत म्हणता येणार नाही आणि त्यामुळे तिथे तुम्हाला खाणकाम करण्यासाठी पूर्णपणे मंजुरी जी आहे ती दिल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये काही अटी आहे, परंतु या निर्णयामुळे अरवली पर्वताचं जे अस्तित्व आहे ते धोक्यात आलेलं आहे. कारण अरवली पर्वताचा जवळपास 90% एरिया जो आहे तो 100 मीटरपेक्षा कमी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की तो जो पर्वत आहे त्याचं मॅक्सिमम अस्तित्व आता धोक्यात येणार आहे. कोणासाठी? जे खान माफिया आहे, जे हे पर्वत तोडून स्वतःचे खिसे भरत आहे. ठीक आहे. त्यानंतर जे गव्हर्नमेंट आहे, ज्या गव्हर्नमेंटला या खान माफियांकडनं मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. उदाहरण घेतो म्हटलं तर राजस्थान नावाचं जे राज्य आहे त्याला 5,000 कोटी रुपये केवळ रॉयल्टीच्या स्वरूपामध्ये मिळतात या खान जे आहे त्यांच्याकडनं. मग या पैशासाठी की हे जे पर्यावरण आहे ते पर्यावरणाचा जर आपण नाश करत असेल तर इथून पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या आपल्याला कधीच माफ करणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा अरवली पर्वत जो आहे हा अरवली पर्वत अनेक छोट्या छोट्या रांगांमध्ये विभागलेला आहे. हा वली पर्वत आहे. ज्याप्रमाणे हिमालय वली पर्वत आहे त्याचप्रमाणे अरवली जो आहे तो वली पर्वत आहे, परंतु हा अत्यंत प्राचीन आहे. हिमालय हा खूप यंगेस्ट पर्वत आहे आणि हा जो अरवली पर्वत आहे या अरवली पर्वताची जी रेंज आहे ती अशी आडवी जी आहे ती 800 किलोमीटरच्या आसपास आहे. गुजरात पासून या अरवली पर्वताची सुरुवात होते तर इकडे हरियाणापर्यंत
याचा विस्तार झालेला आहे आणि दिल्लीमध्ये असलेलं जे रायसेना हिल नावाचा जो एरिया आहे, जिथे राष्ट्रपती भवन आहे, ते सुद्धा अरवली पर्वतांच्या ज्या टेकड्या आहेत त्याच्यावरतीच बांधलेलं आहे. मग जे 100 मीटरपेक्षा कमी उंची असलेले जे काही एरिया आहे, ते जर तुम्ही अरवली पर्वत मानत नसाल आणि जर तुम्ही त्याला खाणकाम किंवा खान माफियांच्या हातामध्ये देणार असाल, तर मग राष्ट्रपतीचं जे राष्ट्रपती भवन आहे ते सुद्धा उद्ध्वस्त करायला पाहिजे का मग? तर हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. आणि राजस्थानमध्ये किंवा राजस्थानमध्ये आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तिथले जे लोक आहेत ते आता प्रचंड आक्रमक झालेले आहे आणि ते म्हणतात की सेव्ह अरवली. कारण त्यांना ही गोष्ट माहित आहे, सामान्य माणसाला ही गोष्ट समजते की जर पर्यावरण राहिलं तर माणसाचं अस्तित्व राहील, पण ही गोष्ट शासनाच्या का लक्षात येत नाहीये. इथे प्रचंड खानमाफी आहे, कारण हा जो पर्वत आहे, हा पर्वतामध्ये मार्बल मिळते आणि या मार्बलला सगळ्यात जास्त मागणी आहे. फार मोठे मोठे शौकीन लोक आपल्या घरामध्ये त्याला लावतात, नाही लावलं तरी घर बनते, परंतु ते मार्बल लावतात, त्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे अरवली पर्वत जो आहे त्याच्यामध्ये प्रचंड अवैध खाणकाम आहे. अनेक पोलीस आणि यांच्यामध्ये मुठभेड आतापर्यंत झालेले आहे. DSP सारख्या अधिकाऱ्यांची हत्या झालेली आहे. यांचं सिंडिकेट आहे. तुम्ही पुष्पा नावाचा पिक्चर पाहिला असेल, तिथे कसं चंदनाची तोड केली जाते तसं सिंडिकेट तिकडे आहे आणि तिथे हा जो अरवली पर्वत जो आहे त्याचं अवैध खाणकाम चालू आहे आणि याला तिथले जे स्थानिक सरकार आहे त्यांचे संरक्षण आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना त्यातून पैसा मिळतो, परंतु आपलं पर्यावरण उद्ध्वस्त होत आहे याच्याकडे मात्र कोणाचं लक्ष नाही. हा अरवली पर्वत आहे, ठीक आहे. इथे हा जो अरवली पर्वत आहे, हा अरवली पर्वत, इकडे ही सिंधू नदी आणि इकडे ही जी गंगा नदी आहे, या दोन नद्यांची जी वितरण प्रणाली आहे ती वेगळी करतो. इतकं याचं महत्वाचं स्थान आहे, ठीक आहे. बघा आता मुद्दा काय आहे, तर पहिले मुद्दा समजून घेऊया. सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप. का बरं सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता? कारण अवैध खाणकाम होत होतं, त्याच्याबद्दलचे कुठलेही नियम नव्हते, त्यामुळे एक कमिटी अपॉइंट करण्यात आली होती आणि त्या कमिटीने जो शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केली ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. म्हणजे काय झालंय बघा, की सर्वोच्च न्यायालय अरवली पर्वत जे आहे त्याची एक समान स्पष्ट व्याख्या जी आहे ती नव्हती, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याची व्याख्या केली. ती व्याख्या करताना सर्वोच्च न्यायालयाने मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे जे रेंजेस आहेत त्याला पर्वत म्हणता येणार नाही, त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. कारण अरवली पर्वताच्या 80% जास्त भाग जो आहे तो 100 मीटरपेक्षा कमी रेंजेसचा आहे. जर ही व्याख्या लागू झाली, ठीक आहे, आणि हे नियम लागू झाले तर 80% अरवली पर्वत जो आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो, ठीक आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने एक विशेष समिती गठीत केली होती, जी पर्यावरण मंत्रालय, भारतीय वन सर्वेक्षण संस्था आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था, राज्य वन विभाग, केंद्रीय सशक्त समिती, ठीक आहे, याचे प्रतिनिधी या कमिटीमध्ये सहभागी होते. तिला आपण CEC म्हणतो. आणि या CECने दिलेल्या ज्या शिफारशी आहे त्याच्यामध्ये 100 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या टेकड्या हे अरवली पर्वतरांगांचा भाग नाही, उंचीचे टेकड्या अरवली पर्वतरांगांचा भाग मानल्या जातील आणि कमी उंचीच्या टेकड्या मानल्या जाणार नाही, ही शिफारस सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो उद्भवलेला आहे, ठीक आहे. आता बघा की ही जी अरवली रेंजेस आहे ही जगातल्या प्राचीन पर्वतरांगांपैकी एक आहे, जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि कोणत्या कोणत्या राज्यांमधून जाते बघा, हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली. आणि हा अरवली पर्वतरांग राजस्थानमध्ये जे महान राजे होऊन गेले त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगणारी आहे. आमेरचा किल्ला, उदयपूरचा किल्ला, त्यानंतर मेवाडचा किल्ला जो महाराणा प्रतापांचा किल्ला आहे, हल्दी घाटी जी आहे तिथली लढाई आहे, ह्या सगळ्या गोष्टी या अरवली पर्वतरांगांमध्येच आहे. आणि त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची गाथा हा पर्वत सांगतो. आणि केवळ काही खान माफियांच्या दबावाला बळी पडून आणि त्यांच्या भल्यासाठी ही जी महान धरोहर आहे ती जर नष्ट होत असेल तर ही भयंकर वाईट गोष्ट आहे, नाही का. हवामानाच्या दृष्टिकोनातून या पर्वताचं सर्वात जास्त महत्व आहे, कारण थार वाळवंट जे आहे या थार वाळवंटाचा दिल्लीच्या दिशेने होणारा विस्तार ही पर्वतरांग थांबवते. त्यानंतर तिथे सगळ्यात मोठ्या प्रमाणात राजस्थानमध्ये वाळवंट आहे, अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे जमिनीमध्ये झिरपते त्याला कारण अरवली पर्वतरांग आहे. ह्या ज्या छोट्या छोट्या टेकड्या आहेत ते पाणी झिरपण्यासाठी मदत करतात. जर असं झालं, ठीक आहे, आणि हा निर्णय लागू झाला तर राजस्थानमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष हे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे, म्हणून याला प्रचंड विरोध होत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालीवर जो प्रभाव आहे तो या पर्वतरांगेचा आहे. अरवली नष्ट झाल्यास उत्तर भारत हा पुन्हा जास्त कोरडा पडेल, परंतु आपल्या देशामध्ये पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचा मी आदर करतो, कारण तो नाही केला तर आपल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागू होईल
ठीक आहे, भारतीय नागरिकांना कोर्टच्या निर्णयाची चिकित्सा करण्याचा अधिकार नाहीये, आहे की नाही? पर्यावरणाचे जे प्रश्न आहे ते सरकारच्या प्रायोरिटीवर कधी, ते लिस्टमध्ये तर असतात पण त्यांच्या प्रायोरिटीवर ते कधी नसतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बघा, इकडे नाशिकमध्ये तपोवनामध्ये जी झाडं आहे ती सर्रास तोडल्या गेलेली आहे. कितीतरी लोकांनी त्याला विरोध केलेला आहे. एका नालायक कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की तिथे आम्हाला AI सेंटर बनवायचं आहे. अरे पर्यावरण शिल्लक नाही राहिलं तर AI कुठे ठेवणार आहे तू? म्हणजे पर्यावरण तोडायचं आणि AI सुरू करायचं असं कोणी सांगितलं? तसाही एक नियम आहे की जेवढी जमीन आहे त्याच्यात 33% जमीन जी आहे ती वनांखाली असली पाहिजे. आणि त्याला काही स्टेटमेंट दिलं जात आहे की आम्ही एक झाड तोडलं तर 1000 लावू. म्हणजे याचा अर्थ असा झाला का की तुम्ही एक मूल मारून टाका, आम्ही 100 पोरं पैदा करतो? ही अत्यंत चुकीची पोस्ट आहे. आणि असे स्टेटमेंट देणारे हे कोणत्या विचारात असतात हे समजत नाही बा, आहे की नाही? मग इतका महत्वाचा पर्वत आहे आणि त्या संदर्भात जर असा नियम लागू झाला तर पुढे किती भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे. अरवली ही प्राचीन परिसंस्था आहे. जेव्हा हजारो वर्ष तिथे जंगलं असतात त्या ठिकाणी एक परिसंस्था तयार होते. तिथे प्राणी असतात, बिबटे, तरस, कोल्हे, अनेक पक्षी, औषधी वनस्पती, ही एक इकोसिस्टम तयार झालाय. ते इकोसिस्टम या निर्णयामुळे पूर्णपणे डिस्टर्ब होऊ शकते. आता कुठे गेले पर्यावरण तज्ज्ञ? शासनाच्या सगळ्या महत्वाच्या पदावरती बसलेले वनमंत्री, ठीक आहे, पर्यावरण मंत्री कुठे आहेत? त्यांचं काय स्टेटमेंट आहे? ही जी पदं आहे ती कशासाठी तयार केल्या गेलेली आहे? हा विचार मनामध्ये तयार होतो. यांचं काम काय आहे? दिल्ली NCR मध्ये आता सगळ्यात मोठी समस्या आहे प्रदूषणाची. तिथे माणूस राहू शकत नाही, इतकी भयानक प्रदूषण निर्माण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दिल्लीचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणारी ही जी पर्वतरांग आहे ती जर तुम्ही डिस्ट्रॉय कराल तर दिल्लीमध्ये तर माणूस राहू शकणार नाही. मग हे असे निर्णय का होतात हे समजत नाही आहे. ठीक आहे, दिल्लीचं प्रदूषण शोषून घेतं, तापमान नियंत्रित करतं, हवेची गुणवत्ता ही पर्वतरांग जी आहे ती वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. या पर्वतरांगेतून अत्यंत महत्वाच्या नद्या ज्या आहेत त्या नद्या उगम पावतात. बघा इथे आपल्याला पाहायला मिळते लुनी रिव्हर, ही सगळ्यात महत्वाची आहे राजस्थान मधली. आधीच तिथे पाणी नाही, अशा परिस्थितीमध्ये ही जी रिव्हर आहे ही रिव्हर या पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते. बाकीच्या छोट्या छोट्या रिव्हर ज्या आपल्याला दिसत आहे, बनास आहे, कोठारी आहे, खारी आहे, तर ह्या ज्या रिव्हर आहे ह्या रिव्हर या अरवली पर्वतरांगेचा भाग आहे. तर ह्या नद्यांचं काय होणार मग? तर हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. अरवली पर्वतरांग भूजल पुनर्भरणामध्ये महत्वाची भूमिका बजावते. राजस्थानमध्ये जे जमिनीच्या खाली पाणी आहे त्याच्यामध्ये याचा सगळ्यात महत्वाचा वाटा आहे. अनेक नद्यांचं उगमस्थान आहे. कोणत्या कोणत्या? बनास, लुनी, साहिबी. प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. राजस्थान आणि हरियाणामध्ये अनेक तळे आहे, ओढे आहे. हरियाणामध्ये किती जंगल शिल्लक राहिलाय? 3% पेक्षा कमी. किती पाहिजे होतं? 33%. हरियाणाचं जे सरकार आहे याला काही पर्यावरणाशी देणं घेणं आहे की नाही? त्यामुळे अरवलीचा जर ऱ्हास झाला तर भूजल पातळी जी आहे ती झपाट्याने कमी होऊन जाईल. मृदा जी आहे सॉइल, ते सॉइलचं इरोजन वाढेल. वादळी वाळू, धुळीचे वादळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढेल, कारण हे रोखण्याचं काम अरवली पर्वत करतो. या भागामध्ये असलेल्या शेतीला अरवली पर्वत आधार देतो. तो जो मुद्दा आहे तो पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊ शकतो. आर्थिक महत्व, खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच लालच आहे. यातून प्रचंड श्रीमंत झालेले लोक आहे आणि हेच लोक आता तिथे दबाव टाकताय की ह्या निर्णय जे आहे ते तुम्ही पास केले पाहिजे. तांब, जस्त, संगमरवर, चुनखडी, ह्या अत्यंत महत्वाची जी खनिज संपत्ती आहे ती अरवली पर्वतरांगांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जंगलतोड, जलप्रदूषण, हवा प्रदूषण, परिसंस्थेचा ऱ्हास, हा या गोष्टीमुळे निर्माण झालेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण जे आहे ते आत्ताच आहे. जर हा निर्णय झाला 100 मीटरपेक्षा लहान टेकड्या तर उद्ध्वस्त केल्या गेल्या तर हे प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढेल? तिथे राहणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे, की काही लोकांच्या फक्त खिशांचा विचार केला गेला पाहिजे? आश्चर्याची गोष्ट आहे नाही का? हा निर्णय वादग्रस्त का ठरत आहे? कारण 100 मीटर उंचीची अट लावलेली आहे, म्हणून हा निर्णय जो आहे तो वादग्रस्त ठरत आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता फक्त या 100 मीटर मध्ये कोणत्या गोष्टी येणार नाही बघा. वन्यजीव मार्ग जे आहे ते 100 मीटरला लागू पडणार नाही, ते सुरक्षित ठेवलं जाणार आहे. भूजल पुनर्भरण क्षेत्र, जिथे पाणी मोठ्या प्रमाणात साचलं जाते तिथे काही करता येणार नाही. जलस्रोत जे आहे त्याला तुम्हाला हात लावता येणार नाही. सुरक्षित निवासस्थानांना हात लावता येणार नाही, असं जरी CEC कमिटीने म्हटलं असेल तरी पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍक्च्युअली फॉलो केल्या जाणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही भूजल पुनर्भरण क्षेत्र कसं ठरवणार आहे की नाही? तर त्यामुळे हा जो निर्णय आहे
गव्हर्नमेंटचा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याला प्रचंड विरोध होत आहे. सुप्रीम कोर्ट असा निर्णय कसं घेऊ शकतं असं अनेक लोकांच्या मनात हा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे. पुन्हा एक प्रश्न असा निर्माण होतो की आपला जो देश आहे तो विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा खून करणार आहे का? आणि जर पर्यावरणाचा खून करून जर विकास होत असेल तर त्याला विकास म्हणायचं की भकास म्हणायचं, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर तुम्ही झाडांचे खून करताय तर ते सुद्धा सजीव आहे. आपल्या माणसांची सुद्धा लोकसंख्या ही प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे आणि माणसाची लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर वाढली आहे. आपण निसर्गाचेच लेकरं आहोत आणि आपण आपल्या बापाचाच खून करतोय आपली लेकरं जगवण्यासाठी. मग निसर्ग सुद्धा प्रश्न विचारत आहे की तुम्ही प्रमाणाच्या बाहेर जी लोकसंख्या वाढवली त्याची गरज होती का? जर प्राण्यांच्या लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर वाढल्या तुम्ही त्यांना मारून टाकता तर माणूस या पृथ्वीचा मालक आहे का? की तो या पृथ्वीचा लेकरू आहे? माणसानं पहिले आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करायला पाहिजे आणि मग हे जे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायला पाहिजे. जर विकासाच्या नावावर जर पर्यावरण उद्ध्वस्त केलं जात असेल तर हा विकास नको आहे. मागे सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिला की तुम्हाला कुठलाही प्रोजेक्ट राबवायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला पर्यावरण विभागाचं सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे अनेक प्रोजेक्ट थांबून होते. 22,000 कोटीचे प्रोजेक्ट थांबून होते असं म्हटलेलं आहे. आता ते सर्टिफिकेट मिळवण्याची गरज नाही. तुम्ही प्रोजेक्ट सुरू करा, नंतर अप्रुव्हल घेतलं तरी चालते. पण एकदा प्रोजेक्ट सुरू झाला, हजारो कोटी खर्च केल्यानंतर अप्रुव्हलला काही इश्यू आल्या तर तुम्ही काय ते थांबवणार आहे का? म्हणजे कसले निर्णय चालू आहे काहीच कळत नाहीये. शेवटी आपल्याला ठरवायचं आहे, तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला विकास हवा की पर्यावरण हवं, की विकासाच्या नावावर केली जाणारी जनतेची आणि या संपूर्ण देशाची बर्बादी हवी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेशन कसं वाटलं ते मला नक्की सांगा. ओके, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपण अशा प्रकारचे जे सेशन आहे ते भरपूर वेळा घेत असतो. ठीक आहे, आपण रोज या पद्धतीचे जेनेरिक सेशन जे आहे ते इथे कव्हर करतो. फेसबुक सुपर कोचिंगच्या प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीचे इंटरेस्टिंग लेक्चर तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे आणि ही महत्त्वाची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण पुढच्या ज्या पिढ्या आहे त्या पुढच्या पिढ्या आपल्याला उत्तर विचारतील की तुम्ही असं का केलं, त्या प्रश्नाचं उत्तर आपण काय देणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या वतीने आपण MPSC UPSCच्या ज्या बॅचेस आहेत ते आपण सुरू केलेले आहे. मराठीमधून कंबाईनचे सुद्धा बॅचेस आहे. एक नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे, तिचं नाव आहे गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम. यामध्ये तुम्ही 90% प्लॅन जरी फॉलो केला आम्ही दिलेला आणि तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुमची पूर्ण फी जी आहे ती पूर्ण फी रिफंड केल्या जाणार आहे. आणि या पद्धतीचा प्लॅन आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. ठीक आहे, आणि हे फी तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरता येणार आहे. त्यानंतर लाईफ टाईम बॅचेस ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याकडे आहे. आणि जर तुम्ही पूर्व परीक्षा जरी पास केली तर 1,00,000 रुपयाचं प्राइस तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ज्या बॅचेस आहेत त्या जॉईन करू शकता. लाईफ टाईम बॅचेस आपल्याकडे आहे, त्या बॅचला सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल तर 9307814586 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. ओके, आणि लेक्चर कसं वाटलं हे नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.